13 जुलै 2016 नंतर कोपर्डी हे गाव अचानक प्रकाश धोतात आलं. त्याला कारणही तेवढंच भयंकर होतं. देशाला हादरवून टाकणाऱ्या दिल्लीतल्या निर्भया बलात्काराची पुनरावृत्ती नगर जिल्ह्यातल्या कोपर्डी या लहानशा गावात घडली. एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आणि अवघं राज्य या घटनेनं ढवळून निघालं. या घटनेचा निषेध म्हणून राज्यभरात मूकमोर्चे काढण्यात आले. चौकशीची चक्र वेगानं फिरली आणि मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेला पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी बेड्या ठोकल्या. त्याच्या जबाबात संतोष भवाळ आणि नितीन भैलुम यांची नावं पुढे आली. दोघांनाही तात्काळ अटक झाली. या 3 नराधमांना न्यायालयात नेत असतानाच संतापलेल्या महिलांनी त्यांच्यावर अंडी आणि चपला फेकून मारल्या. कोपर्डीच्या निर्भयाला न्याय देण्याची प्रक्रिया न्यायालयात सुरू झाली. त्यात एकूण 31 साक्षीदार तपासण्यात आले. 13 जुलैला जरी घटना घडली असली तरी त्याच्यानंतर तपासाचा भाग आरोपपत्र दाखल करणं आणि हे आरोपपत्र 3 महिन्यानंतर दाखल झालं. 3 महिन्याच्या दाखल झाल्यानंतर पहिला साक्षीदार जो आम्ही या खटल्यात तपासला असेल तो साधारणतः 20 डिसेंबर 2016ला तपासला आणि 31वा साक्षीदार आम्ही जवळजवळ 24 मे 2017ला तपासला. आणि या अगोदरही ह्या खटल्याचं काम संपलं असतं, परंतु आरोपींतर्फे या खटल्याची सुनावणी लांबवण्याचा प्रयत्न करण्यात आलेत. सध्या या खटल्याची सुनावणी सुरू आहे. आणखी काही जणांच्या साक्षी नोंदवल्या जाणार आहेत. त्यानंतर या खटल्याचा निकाल जाहीर होऊन आरोपींना शिक्षा सुनावली जाईलच. मात्र कोपर्डीच्या या घटनेनं महाराष्ट्राला आणि राज्य सरकारला जनक्षोभाचं वेगळं रूप पाहायला मिळालं. कोपर्डीच्या घटनेचा निषेध करत औरंगाबादमध्ये 9 ऑगस्टला पहिला मराठा मूकमोर्चा निघाला. बलात्काराच्या घटनेचा पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात निषेध होता. कोपर्डीच्या निर्भयाला न्याय देण्याबरोबरच या मोर्चातून मराठा आरक्षण, शेतमालाला भाव, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी अशा इतर मागण्याही पुढे येऊ लागल्या. या मोर्चामुळे सरकारवर दबाव वाढला. मात्र नंतर मराठा संघटनांमध्ये फूट पडून श्रेयवादाची लढाई सुरू झाली. ज्या गावात ही अमानुष घटना घडली ते गाव आज रोजच्या कामांमध्ये व्यस्त झालंय. आज वर्षभरानंतर या जखमेची खपली पुन्हा सळू लागली आहे. कारण कायदे कितीही कठोर झाले तरी आजही बलात्काराच्या घटना काही थांबलेल्या नाहीत. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.